तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण नवरीचे ब्लाऊज बघणार आहोत. म्हणजे कोणकोणत्या पद्धतीने आपण नवरीचे ब्लाऊज शिलाई करू शकतो त्याची आयडिया तुम्हाला भेटेल. तर इथे पहा, प्रिन्स कटमध्ये हा ब्लाऊज शिलाई केलेला आहे आणि गळ्याची डिझाईन बघू शकता तुम्ही. हँडवर्क केलेला आहे आणि अशी ही क्यूटशी डिझाईन आहे. सिंपल लुक आहे बट एलिगंट दिसतोय आणि खालीसुद्धा मणी वगैरे लावलेले आहेत. तर आत्ता ट्रेंडच चाललं आहे की बाहीला असं खाली ज्या कलरची साडी आहे त्या कलरचे मणी लावतात आणि वरती गोल्डन कलरचे 10 मणी आणि खाली एक कोणताही पद्धतीचा मणी, म्हणजे कुठला कलर आहे त्या कलरचा. तर आत्ता भरपूर ट्रेंडमध्ये असणारा हा ब्लाऊज आहे. प्रिन्स कट, आता मोस्टली सगळ्यांना प्रिन्स कटच ब्लाऊज आवडतात. तर पुढची डिझाईन अशी आहे, पाठीमागची बघू शकताय. पाठीमागे गोल गळा आहे आणि खाली गळा ब्रॉड केला आहे आणि वरती गळ्याचं अंतर कमी ठेवलं आहे, त्यामुळे असा हा मटका शेप आलेला आहे. आणि याची डिझाईनसुद्धा तुम्ही करू शकताय. एकदम सिंपल आहे आणि बघायला पण ते भारी वाटते, एकदम रिच लुक देते. बाहीची डिझाईनसुद्धा सिंपल पण छान दिसते अशी आहे. तर ह्याच्यातून तुम्हाला भरपूर आयडिया मिळतील. म्हणजे हा ब्लाऊज बघितल्यानंतर तुम्हाला आरी वर्क करायचं असेल तर तुम्ही करू शकाल, किंवा कोणत्या पद्धतीचा ब्लाऊज आपण शिलाई करावा असं तुमच्या डोक्यात असेल तर ह्या पद्धतीचा तुम्ही शिलाई करू शकता. पुढे सुद्धा वेगवेगळे ब्लाऊज चे पॅटर्न मी शेअर करणार आहे. चला आता नेक्स्ट ब्लाऊज बघूया, म्हणजे दुसरा कोणत्या पद्धतीचा आहे तो. तर हा साडीमधलाच ब्लाऊज आहे. म्हणजे साडीमध्ये ऑलरेडी हा वर्क केलेला होता थोडासा आणि नंतर वरून थोडंसं केलेलं आहे. गळ्यावरती जे केलं आहे ते नंतर केलेलं आहे. तर गळ्याची डिझाईनसुद्धा तुम्ही बघू शकताय. मण्यांचा साखळी टाका दिलेला आहे, नंतर स्टोन वर्क केले आणि इथं गहू मणीचा वापर केलेला आहे. मस्त दिसते ही सुद्धा डिझाईन. सिंपल बट चांगला लुक येतो ह्याच्याने. तर ही पैठणी मॉडेलची साडी आहे, त्यामुळे त्याचा असा हा लुक केलेला आहे. आणि इथं सुद्धा बाहीला ना मणी लावलेले आहेत. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं ना, आत्ता सध्या ट्रेंड चालू आहे, त्यामुळे गावी इकडे कुणाचाही तुम्ही नवरीचं ब्लाऊज बघाल तर असंच तुम्हाला दिसेल. आणि बाहीला सुद्धा छोटीशी डिझाईन केलेली आहे. बाहीसुद्धा जास्त लॉंग नाही. हा सुद्धा प्रिन्स कट ब्लाऊज आहे. तर या ब्लाऊजमध्ये कपसुद्धा वापरलेत, त्यामुळे त्याचा शेप तसा दिसतोय. तर पाठीमागचा गळा बघू शकता आणि पाठीमाग सुद्धा हँडवर्कच केलेलं आहे. आणि जेवढं पोर्शन दिसतोय तेवढ्याच पोर्शनमध्ये फक्त हँडवर्क केलेलं आहे. तर मी तुम्हाला जवळून दाखवते. गहू मणी ॲक्च्युली वापरलं की डिझाईन मोठी पण दिसते आणि सुंदर पण दिसते. म्हणजे स्पेस लगेच कवर करता येतो. त्यासाठी गहू मणीचा जास्त वापर करायला शिका ब्लाऊज वर्क करताना. तुम्हाला जर हे वर्क करता येत नसेल तर पूर्वी आपण वर्क कसं करायचं त्याचे व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघा. तर हा तिसरा ब्लाऊज आहे. तर ह्याची डिझाईनसुद्धा तुम्ही बघू शकताय. पहिल्या ब्लाऊजची डिझाईन होती त्याच पद्धतीने ह्याचीसुद्धा आहे. बाहीलासुद्धा इथं लटकन लावलेले आहेत मणी आणि व्हायलेट कलरचे स्टोनसारखे मणी पण लावलेले आहेत. आणि गळ्याच्या साईडला अशी ही डिझाईन बनवलेली आहे. तर अशी सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता. प्लेन जर बाही असेल तर अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल. म्हणजे प्लेन असेल तर पटकन ते दिसून येते, त्याच्यावरती सुद्धा सुंदर दिसतंय. हे बघा, असा हा फायनल लुक आहे बाहीचा. हा ब्लाऊज प्रिन्स कट आहे आणि याच्यामध्ये क्रॉसपट्टी वगैरे काहीच लावलेली नाही. आणि पाठीमागचा मटका शेप असा हा गळा आहे. आणि पाठीमागच्या साईडला सुद्धा भरपूर वर्क केलेलं आहे. इथं मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. पुढच्या गळ्याला जसं डिझाईन होती तशीच आहे. हे बघा, एकदम मस्त लुक आलेला आहे. तुम्हाला जर हे ब्लाऊजचे कलेक्शन्स आवडले तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढे सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या या चॅनलवरती अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज कसे शिलाई करायचे, कसे कटिंग करायचे ते दाखवलं जातं आणि परफेक्ट ब्लाऊज बसतात. ब्लाऊज जरी तुम्हाला शिकायचे असतील तरी पूर्वी भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा बघा. वर्कचा ब्लाऊज कसा शिलाई करायचा त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही बघू शकता. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.